माढा तालुक्यामध्ये पूरग्रस्तांचा हेलिकॉप्टरनं रेस्क्यू। दारफळमध्ये 110 जण अडकले तर करमाळ्यामध्ये अडकलेल्या 90 जणांची बोटीच्या सहाय्यानं सुटका। सोलापुरात सीना नदीला पूर। सीना नदीचं पाण्यामुळे मोहोळ, माढा, बार्शी, करमाळ्यामध्ये पूरस्थिती। सोलापूर पुणे महामार्गावरील एका मार्गावरील वाहतूक सुरू। न्यूज 18 लोकमत पूरग्रस्त शेतकऱ्यांसोबत सर्वात आधी पोहोचलं बांधावर। बातमीची मुख्यमंत्र्यांनीही घेतली दखल। मुख्यमंत्र्यांनी सर्व मंत्र्यांना दिले दौऱ्याचे आदेश। सरकार शेतकऱ्यांच्या पाठीशी आहे, तात्काळ मदत पुरवणार। उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंची ग्वाही। शिवसेना 12,500 कुटुंबांना करणार जीवनावश्यक वस्तूंचं वाटप। अजित पवार उद्या पूरग्रस्त जिल्ह्यांच्या दौऱ्यावर। सोलापूर, धाराशिव, बीडची पाहणी करणार। अतिवृष्टी बाधित झालेल्या गावांना देणार भेट। शेतकऱ्यांनी मंत्री गिरीश महाजन यांचा ताफा अडवला। प्रशासनाला शेतकऱ्यांचं देणं घेणं नाही, मंत्र्यांकडून पंचनाम्याचा फक्त देखावा। शेतकऱ्यांचा सरकार विरोधात आक्रोश। अतिवृष्टीमुळे राज्यामध्ये लाखो हेक्टरवरील पिकांचं नुकसान। राज्यात ओला दुष्काळ जाहीर करण्याची विरोधकांसह शेतकऱ्यांची मागणी। मराठवाड्याला 26, 27 आणि 28 सप्टेंबरला अतिवृष्टीचा इशारा। हवामान विभागाकडून संपूर्ण मराठवाड्याला रेड अलर्ट। आणि राष्ट्रीय चित्रपट पुरस्काराचं वितरण। मोहनलाल यांना दादासाहेब फाळके पुरस्कार तर शाहरुख खानलाही राष्ट्रीय चित्रपट पुरस्कार। फोन केल्यामुळे मी स्वतःच सर्व जिल्हाधिकाऱ्यांशी, डिझास्टर मॅनेजमेंट, मुख्य सचिव, त्याचबरोबर NDRF आणि ज्या ज्या ठिकाणी हेलिकॉप्टरने एअरलिफ्ट करण्याची आवश्यकता होती त्या त्या ठिकाणी आर्मीच्या लोकांशी देखील बोललो आणि अनेक ठिकाणी त्या भागातल्या लोकांना मदत झाली। मुख्यमंत्री देखील स्वतः सर्व या घटनाक्रमांवर लक्ष ठेवून होते। त्यांच्याही सूचना सगळीकडे जात होत्या आणि एकंदरीत सर्व जी काही आमची टीम आहे, प्रताप सरनाईक देखील तिथले पालकमंत्री म्हणून ते देखील अगोदर पण दौरा करून आले होते। 4 दिवसाचा त्यांचा त्या भागामध्ये दौरा होता आणि एकंदरीत मराठवाड्यामध्ये परिस्थिती गंभीर आहे। अनेक जिल्ह्यां मराठवाडा आहे, उत्तर महाराष्ट्र आहे, विदर्भात देखील काही ठिकाणी मोठ्या प्रमाणावर ढगफुटी झाली। पश्चिम महाराष्ट्रात देखील आज शंभूराजे देसाई यांनी देखील अनेक ठिकाणचा उल्लेख केलेला आहे। त्यामुळे अनेक ठिकाणी ढगफुटी सदृश्य परिस्थिती होती। ढगफुटीमुळे एकाच वेळेला फार मोठ्या प्रमाणावर पाऊस पडल्यामुळे खूप मोठ्या प्रमाणावर शेतकऱ्यांचं शेतीचं नुकसान झालेलं आहे आणि शेतीचं नुकसान झाल्याबरोबर शेतीच्या नुकसानीबरोबर मोठ्या प्रमाणावर जमीन देखील खरडून गेलेली आहे। अशी देखील अनेक गावं आहेत की ओढ्याच्या नाल्याच्या बाजूला जी काही गावं आहेत त्या प्रवाहामध्ये संपूर्ण माती वाहून गेल्यामुळे मोठ्या प्रमाणावर तिथं जमिनीची हे झालेली आहे, वाहून गेलेली आहे, खरडून गेलेली आहे। त्या बाबतीत देखील आज कॅबिनेटमध्ये चर्चा झाली आणि झालेल्या नुकसानीच्या पंचनाम्यांच्या संदर्भात देखील चर्चा झालेली आहे आणि युद्ध पातळीवर झालेल्या नुकसानीचे पंचनामे होतील, शेतीचे नुकसानीचे पंचनामे होतील। काही जीवितहानी देखील झालेली आहे, त्यांना देखील तात्काळ सरकारच्या वतीने मदत दिली जाईल। काही गाई, म्हशी, गुरं यांची देखील जनावरांची हानी झालेली आहे। काही ठिकाणी घरांची देखील पडझड झालेली आहे आणि म्हणून अशी एकंदरच
ज्या ज्या प्रकारचे नुकसान झालेली आहे या बाबतीमध्ये आज कॅबिनेटमध्ये देखील या बाबतीत गांभीर्याने चर्चा झाली आणि शासन म्हणून आम्ही शेतकऱ्यांच्या पाठीशी उभे होतो आणि आजही आहोत आणि उद्याही राहणार आहोत. कारण शेतकरी बळीराजा आपला अन्नदाता आहे. त्यामुळे आमच्या मागच्या 2.5 वर्षाच्या काळात देखील शेतकऱ्यांना मोठ्या प्रमाणावर मदत करण्याचं काम किंबहुना त्यांच्यासाठी योजना राबवण्याचं कामही आपण केलेलं आहे. आणि म्हणून या संपूर्ण पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री महोदयांनी देखील सूचना केलेल्या आहेत की तेही देखील स्वतः सोलापूर जिल्ह्याच्या दौऱ्यावर जाणार आहेत. मी देखील उद्या धाराशिव जिल्ह्याच्या दौऱ्यावर जाणार आहे. माझ्याबरोबर पालकमंत्री प्रताप सरनाईक आणि इतर लोक असतील आणि आमचे सर्व मंत्री जे आहेत ते सर्व मंत्री देखील आपापल्या ठिकाणी तिथे म्हणजे त्यांचाही दौरा वेगवेगळ्या जिल्ह्यांमध्ये शिवसेनेचे देखील सर्व मंत्री ज्या ज्या ठिकाणी ज्या ज्या जिल्ह्यामध्ये मराठवाड्यामध्ये उत्तर महाराष्ट्रामध्ये काही ठिकाणी पश्चिम महाराष्ट्रामध्ये देखील जिथं जिथं अतिवृष्टी झालेली आहे आणि नुकसान झालेले आहे त्या ठिकाणी सर्व मंत्री दौरा करतील. महायुतीचे सर्व मंत्री संपूर्ण महाराष्ट्रामध्ये जिथे जिथे अतिवृष्टीमुळे मोठ्या प्रमाणावर नुकसान झालं आहे त्या ठिकाणी स्वतः जातील आणि त्याची पाहणी करतील आणि संबंधित शासकीय अधिकाऱ्यांच्या बरोबर जिल्हाधिकारी बाकी सर्व अधिकारी जे आहेत कृषी विभागाचे अधिकारी असतील डिझास्टर मॅनेजमेंटचे अधिकारी असतील यांच्याबरोबर चर्चा करतील. आरोग्यमंत्री देखील स्वतः या ठिकाणी दौरा करणार आहेत. कारण या सर्व अतिवृष्टीच्या पार्श्वभूमीवर साथीचे आजार देखील उद्भवू शकतात. कारण जनावरं देखील मोठ्या प्रमाणावर दगावलेली आहेत. त्यामुळे साथीचे आजार देखील होऊ नये यासाठी आरोग्यमंत्री महोदय त्यांची टीम देखील स्वतः जातीने वेगवेगळ्या जिल्ह्यांमध्ये जाईल आणि एकंदरीत शेतकऱ्यांना दिलासा देण्याची वेळ आहे. शेतकरी आता संकटात आहे आणि शेतकरी संकटात असल्यामुळे आम्ही सर्वजण या शेतकऱ्यांच्या पाठीशी आहोत. सरकार शेतकऱ्यांच्या पाठीशी आहे आणि म्हणून ज्या ज्या ठिकाणी ज्या ज्या प्रकारची आवश्यकता आहे मदतीची ती संपूर्ण मदत केली जाईल. आता देखील आम्ही वैद्यकीय मदत कक्षाच्या वतीने डॉक्टर्सची टीम मंगेश चिवटे आणि ते त्यांच्याबरोबर डॉक्टरची टीम आहे, औषधांचे ट्रक्स आहेत, हे देखील एक त्या ठिकाणी रवाना केले. त्याचबरोबर धान्याचं जे जीवनावश्यक वस्तू आहे त्या जीवनावश्यक वस्तू देखील त्या ठिकाणी रवाना केलेले आहेत. त्यामध्ये जीवनावश्यक वस्तू आहेत म्हणजे अन्नधान्य आहे, त्याचबरोबर म्हणजे सर्व जे काही साखर आहे, पीठ, तांदूळ, तेल, ब्लँकेट, सतरंजी, साड्या आणि लोकांना दररोज जे वापरण्याचे जे काही आपल्या पुरुषांना वापरण्याचे कपडे, भांडी आणि औषधं ही सर्व सामग्री आहे ती देखील मोठ्या प्रमाणावर या ठिकाणी धाराशिव जिल्ह्यामध्ये इतरही जिल्ह्यांमध्ये जिथं जिथं आवश्यकता आहे त्या ठिकाणी तात्काळ मला वाटतं जवळपास आता हे 50-60 ट्रक आता त्या भागात रवाना होतील आणि त्या भागातल्या लोकांना तात्काळ दिलासा जे आहे तो या माध्यमातून मिळेल आणि शासनाची देखील मदत जी तात्काळ मदत जी आहे ती देखील दिली जाईल. आणि पंचनामे झाल्यानंतर सर्व शेतकऱ्यांना या ठिकाणी सरकार पूर्णपणे मदत करेल, त्यांच्या पाठीशी सरकार उभं राहील. दोन प्रश्न आहेत. एक तर ही आपत्ती जी आहे अतिशय अस्मानी अशी आपत्ती आहे. सरकार ओला दुष्काळ जाहीर करेल का हे, आणि दुसरं म्हणजे गेल्या अनेक महिन्यांपासून अनेक वर्षांपासून शेतकऱ्यांना कर्जमुक्त होण्याच्या संदर्भात ते मागणी करत आहेत. कर्जमुक्तीचा निर्णय सरकार घेईल का? यामध्ये आताच्या संदर्भामध्ये तात्काळ
शेतकरी आज संकटात आहे, त्यामुळे त्याला तात्काळ मदत देणं आणि जी काही नुकसान झालेली आहे त्याची भरपाई देणं हे याला आम्ही प्राधान्य देतोय। आणि ही पंचनामे देखील युद्ध पातळीवर होऊन दिवाळीपूर्वी या ठिकाणी, आता तर दसरा जवळ आला आहे आणि दिवाळीपूर्वी यांना सर्व शेतकऱ्यांना मदत त्यांना पोचती होईल अशा प्रकारची व्यवस्था या ठिकाणी होईल। दुसरा विषय जो आहे कर्जमाफीचा, त्यावर देखील सरकार गंभीर आहे आणि त्यावर देखील सरकार योग्य वेळी निर्णय घेऊन तोही निर्णय घेईल। या मुख्यमंत्री महोदय स्वतः केंद्राशी संपर्कामध्ये आहेत आणि केंद्राची देखील पथकं या ठिकाणी येतील। केंद्र सरकार देखील नेहमीच आपल्याला मदत करत आलेलं आहे आणि आता यावेळी देखील खूप मोठ्या प्रमाणावर नुकसान झालेलं आहे, त्यामुळे आम्ही केंद्र सरकारच्या बरोबर देखील संपर्कात आहोत आणि केंद्राकडून देखील मदत मिळेल, राज्याकडून देखील मदत मिळेल। यावेळेस शेतकऱ्यांना कुठल्याही परिस्थितीत वाऱ्यावर सोडणार नाही। काय म्हणाल? तुम्ही असं म्हणताय की पंचनामे तात्काळ करून मग पैसे दिले जाणार। उद्धव ठाकरे तर थेट म्हणतात की पहिले पैसे अकाउंटला जमा करा आणि मग पंचनामे करा, कारण की शेतकऱ्यांमध्ये अस्मानी संकट कोसळलं। खरं म्हणजे ते पण मुख्यमंत्री होते, मला वाटतं त्यांनी अशा प्रकारचा निर्णय घेतल्याचं माझ्या कधी ऐकिवात नाही आणि म्हणून विरोधी सत्तेमध्ये असताना एक बोलायचं आणि विरोधी पक्षात असताना दुसरं बोलायचं, अशी दुटप्पी भूमिका आम्ही कधी घेतलेली नाही, आम्ही घेणार नाही। शेतकऱ्यांच्या बरोबर जे काही शेतकऱ्यांना वाऱ्यावर सोडणार नाही ही भूमिका आमच्या सरकारची आहे आणि त्यामुळे तात्काळ युद्ध पातळी म्हणूनच आम्ही सांगितले, आज अधिकाऱ्यांना आदेश दिलेले आहेत, युद्ध पातळीवर या ठिकाणी पंचनामे झाले पाहिजे आणि युद्ध पातळीवर लोकांना मदत मिळाली पाहिजे। मी मगा ज्यांची घरं पडलेली आहेत, काही जनावरं वाहून गेलेली आहेत, त्यांना देखील तात्काळ पंचनामा होतोय आणि त्यांना देखील ताबडतोबीने मदत होईल। खासदार ओमराजे निंबाळकर पुराच्या पाण्यात जाऊन मदत करतायत आणि लोक कौतुक देखील करतायत, मनसे असेल किंवा युबीडीचे नेते असेल, तुम्ही पण तशाच प्रकारची मदत अनेक वेळा केलेली आहे, तर भले जरी युबीडीचे खासदार असले आता इथे राजकीय पक्षाचा विषय नाही, आता शेतकऱ्यांना मदत करण्याचा विषय, यामध्ये राजकारण करण्याचा विषय कोणी आणता कामा नये। आता शेतकऱ्यावर आसमानी संकट आलेलं आहे, त्याला या संकटातून आपल्याला बाहेर काढण्यासाठी इथं कुठल्याही राजकीय पक्षाचा विषय नाही। जे मदत करतायत त्यांना धन्यवादच द्यायला पाहिजे, त्यांचे आभारच मानले पाहिजे की आता हे मदत करणं हे जेव्हा आपण पाहिलं महाराष्ट्रामध्ये जेव्हा संकट येतं तेव्हा सगळी राजकारण बाजूला ठेवून आपण राजकीय हेवेदेवे बाजूला ठेवून आपण शेतकऱ्याच्या पाठीशी उभं राहतो, शेतकऱ्याला मदत करतो, ही आपली संस्कृती आहे। त्यामुळे जे कोणी यामध्ये मदत करतायत, जे कुठल्या पक्षाचे असतील त्यांना मी धन्यवाद देतो। बहुत ही दुर्भाग्यपूर्ण ये सब परिस्थिति है। ये किसानों के ऊपर आया हुआ बहुत बड़ा आसमानी संकट है, ये बहुत बड़ी आपदा है और ये मराठवाड़ा में और ज़्यादा विशेष करके मराठवाड़ा में काफ़ी बारिश हुई है, ये मर्यादा लिमिट से बाहर बारिश हुई है।